आणि सगळ्यात वाईट असं आहे की माजी खासदारांनी इकडं प्रेस कॉन्फरन्स घेत होत्या अंधारे मॅडम, त्यांची क्षमा मागितली आणि सगळं मीच करायला लावलं. अहो मी तर काहीच बोललो नाही त्यांना, एक अक्षर त्यांचं काढलेलं नाही, कारण मला माहिती आहे पुढे काय होणार. हे काय करणार, मला टार्गेट करायचा प्रयत्न केला आणि रामराजांनी तालुक्याची बदनामी केली. तुमचा जन्म हीच तालुक्याची पुण्याई असं म्हणायची वेळ आलेली आहे. आणि आमचा जन्म इथं तिथं व्हायला नको होता असं वाटतं. इतका पुण्यशील माणूस नाही निंबाळकर घराण्यात तुम्हाला कुठेही दिसणार नाही. अजूनही त्यांची प्रकरणं बाहेर काढायची म्हटली तर काढते. अजून थोडे 2च दिवस थांबा. त्यांच्या सौभाग्यवती ते माझ्या मित्राची कन्या आहेत, त्यावेळी आम्ही कित्येक वेळा गप्प बसतो. त्या माऊलीकडे बघून आम्ही गप्प बसतो. त्यांचं घर किती घरंदाज होतं, माणसं किती चांगली होती याची मला पूर्ण कल्पना आहे. मला काय त्यांच्याविषयी बोलायचं नाही, त्यांच्या संसाराविषयी बोलायचं. परंतु काल जो एकंदरीत नाटक रचलं गेलं, दुधाचा अभिषेक तर सोडूनच द्या, मला जर वेळ आली तर मी कदाचित गोमूत्र शिपडून घेणार आहे, हे तुम्हाला मी सांगून ठेवतो. विषय असा आहे, स्वतः दाय मारून रडले, परंतु दिगंबर रागवण्याच्या आणि नंदूच्या डोळ्यातल्या आसूला आणि त्यांच्या त्रासात कुठल्या तपासात एक बेल मिळाला की लगेच आत जातो, गाड्या बाहेर उभ्या असतात, पोलीस चौक. आगवणे काय, हे मुकादम काय, ही कुठली पद्धत? 16 केसेस त्या बाई म्हणतात आमच्यावर. त्या बाईंची माझी ओळख होती का, तर इलेक्शन काळात माझ्याकडे त्या आल्या, त्यांनी फोटो दाखवला की ती येतात. आता रघुनाथ राजांना गाड्यांचा शौक, त्यांच्या वकिलांना गाड्याचा शौक, म्हणून त्यांचा वकील इथं आला आणि हे सांगतायत की ती आमच्या इतकं बंडल. नाझी काळात गोबेल्सचाही बाप असलेला हा माणूस आहे. तर शेवटचं जे राहिलेलं आहे ते आर निंबाळकर. माझी तपासात तुम्हाला विनंती, तुझा नंबर दे रे, तो पुढे पुढे तुम्ही त्याला फक्त हाय टाका, तुमच्या नंबरवर ना हाय टाका, त्याचा नंबर घ्या. ऐका मला, तुम्हाला काय ताकद नको होत नाही, त्याचा नंबर द्या. काय ठीक. तो पद्धतच अशी आहे की कोणी त्यांना पाठवलं असेल मला माहित नाही, पण व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करताना नंबर कोणाला घालतायत आणि ते मला घातलं आणि काय त्याला काही सेन्सच राहिलेलं नाही अशा पद्धतीचं सगळं. आणि खोटं बोलण्यात या माणसासारखा ते एक्सपर्ट नाही. या माणसाने वयवर्ष 17 असताना 96च्या इलेक्शनमध्ये नगरपालिकेच्या 4 तास मला केंद्रे नावाच्या गावाच्या बाहेर शिव्या दिल्या होत्या. मी विसरलेलो नाही. ही संस्कृती आहे त्या घराची, माणसं पळवणं, दमदाट्यात येणं. आज मला तुम्ही सांगा, सगळ्या पोरांच्यावर पोलिसांच्या केसेस आहेत, यांच्यावर एकही केस का नाही? निष्पाप आहेत म्हणून? अहो हिंमतच होत नाही पलटणच्या लोकांची. किती असलं, किती ऑपरेशन केलं त्यांनी, किती सप्रेशन केलं, किती चाळ केला, तरी त्यांच्यापर्यंत पोलीस पर्यंत ते जाऊ शकत नाहीत. पोलिसांच्याकडे साध्या केसेस गेल्या तरी फोन करून विचारलं जातं की ही केस घ्यायची आहे का, ह्यांनी होकार दिला तर केस घेतली जाते. आणि हे सिद्ध जर करायचं असेल तर राहुल धसचे CDR काढा, यांचे CDR काढा, त्यांचे जे 2 सेक्रेटरी आहेत त्यांचे CDR काढा. जमलं तर 19 सालपासून 25 पर्यंत जे CCTV फलटण ग्रामीण आणि फलटण शहरात आणि DYSP ऑफिसरचे ते CDRच्या कॉपीज काढा आणि मग तुम्ही तपासून ह्यांचं दूध का दूध आणि पाणी का पाणी काय असेल ते करू. अजून जर काय तुम्हाला विचारायचं असेल तर माझ्या दृष्टीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मी हे क्लिअर केलेलं आहे. आमच्या त्यांचे काही वैयक्तिक भांडणं नाहीत. ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता राबवली आहे हे चुकीचे आहे. पार्टी आम्ही बघणार नाही, आम्हाला राज्य आणि देशाचं काही फारसं घेणं नाही. आमचा तालुका आणि आमचा जिल्हा याच्यात मर्यादित आमचे विचार असतात. 30 वर्षात घडवलेलं पाणी, शिक्षण आणि अन्य विकासाची कामं हे जर हे तपासू शकतील, वाढवू शकतील, आम्हाला काही त्यांना विरोध करायचं कारण नाही. परंतु धरणं मी केली, पुनर्वसन मी केलं,
आयत्या वेळेस मी केलं. त्यांनी शपथ घेऊन सांगावं की 3 वर्षापूर्वी 2 बलकवडीचं पाणी बेकायदेशीररित्या सोडून स्वतःच्या कारखान्याचे टँक धुवून घेतले की नाही, घ्या परवानगी, नाही तर मी तुम्हाला काढून देतो, पैसे दिले. अख्खं एक रोटेशन त्यांनी स्वतःच्या टँकमध्ये काढलं. त्यांचे जे कशाचे मळीचे ना होते टँक, नाही, पाणी आपलं धरणाचं आणि 6 धरणाचं जे पाणी आहे, 6 गावांचं पिण्याचं पाणी आत्ता जाऊन द्या, सगळं तिथं पाझरतंय. करायचंच नाही काय. लगेच प्रतिक्रिया, स्वराज्य कारखाना बंद पडला तर रक्ताचे पाठ वाहतील, हे असलं आम्ही ऐकलंय. आणि हे जर थांबलं नाही तर आम्हाला 2च पर्याय आहेत, पलटण सोडून जाणं. हे बाप जन्मी आमच्याच्याने होणार नाही. एक होईल त्यांना घालू, आम्ही आमचं गाव सोडणार नाही. आमच्या गावाला आमची जी परंपरा आहे, आमच्या घराची जी अटॅचमेंट आहे ती राजकीय नाही. जन्म घेतला की आम्हाला नाईक निंबाळकरांना, आमच्या घराला, या लोकांच्यासाठी हे करायला लागतं, अशा आमच्या भावना आहेत.